नमस्कार। आज आपण बघत आहात गंजगोलाई येथे माझ्या समवेत एसपी साहेब आहेत, जिल्हा परिषद सीईओ आहेत, आयुक्त मॅडम आहेत आणि सर्व समस्त लातूरकर आणि विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। सलग दुसऱ्या वर्षी आपण हरितोत्सव करत आहोत, लातूरचा हरितोत्सव, ज्यामध्ये अनेक नर्सरी, अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय सहभाग या सर्वांच्या द्वारे आपण डिस्काउंटेड रेटमध्ये झाडांची विक्री, रानभाजी महोत्सव आणि त्याचप्रमाणे बचत गटामार्फत अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलसेल अशी लातूरकरांसाठी आयोजित केलेली आहे आणि अनेक दुर्मिळ वनौषधी सुद्धा या ठिकाणी झाडांची विक्री होणार आहे। याद्वारे लातूरकरांना माझं नम्र आवाहन आणि विनंती की लातूर हरितोत्सव आणि लातूर हरित करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा। मोठ्या प्रमाणावर झाडांची या ठिकाणी जी विक्री होत आहे ही घेऊन जावी आणि आपल्या गच्चीमध्ये, अंगणामध्ये, शेतामध्ये, शेताच्या बांधावरती सगळ्या ठिकाणी झाडं लावून हरित लातूरकडे आपली वाटचाल करूया। धन्यवाद। असेल सगळेच विभाग ज्या हिरिरीने या ठिकाणी आले, पण त्याही पेक्षा जास्त महत्त्व आहे ते लातूरकरांचं। लातूरकर आणि वृक्ष लावणं, झाड लावणं ही एक अतुल लातूर जिल्ह्याच्या वृक्षदिंडीची पालखी आहे। भारत माता की ही ज्ञानोबा तुकोबाची पालखी आहे। आवाजच नाही येते माझं लातूर, हा आहे लातूरकरांचा आवाज। आजचा लातूर हरितोत्सव या प्रसंगी उपस्थित माननीय एसपी झाडं आमची सोयरे आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणले आणि त्या सोयऱ्यांची आठवण आज आम्ही लातूरकर करतोय।